नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक तुमची काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागेल, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी निघालेली आहे. एकूण 6 वॅकन्सीज या पदासाठी निघालेली आहे. त्यामध्ये विभागनिहाय पदे या ठिकाणी आहेत. वित्तसाठी 1, आस्थापनासाठी 2, प्रतिष्ठापनासाठी 1, अभियानसाठी 2 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रतीक्षाधीन यादी तथा नामांकित सूचीसाठी एकूण 10 पदे या ठिकाणी आहेत. त्यामध्ये वित्तसाठी 4, आस्थापनासाठी 3, अभियानसाठी 2 आणि प्रतिष्ठापनासाठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. वय तुमचं 30/9/2024 या ठिकाणी काउंट केलं जाईल. 25 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असायला पाहिजे. नोकरीचे ठिकाण जे आहे तुमचं महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी असणार आहे. पगार तुम्हाला या पदासाठी 25,000 रुपये इतका दरमहा दिला जाणार आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे. MS वर्ड आणि एक्सेलचे चांगले नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही कार्यालयीन सहाय्यक, क्लर्क, टायपिस्ट यापैकी कुठल्याही एका पदाचा खाजगी किंवा निमशासकीय किंवा शासकीय आस्थापनेवरती किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही जी पात्रता आहे आस्थापना, प्रतिष्ठापना व अभियान विभागासाठी असणार आहे. त्यानंतर वित्त विभागासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे, मास्टरेट डिग्री तुमची झालेली असेल किंवा बॅचलर डिग्री झालेली असेल अकाउंटिंगमध्ये किंवा MBA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असणं आवश्यक आहे टॅक्सेशन आणि अकाउंटिंगसाठी. त्याचबरोबर या ठिकाणी टॅली, ERP 9 प्राईम प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. MS ऑफिसचं ॲडव्हान्स नॉलेज देखील तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर GST, TDS अंडर GST इन्कम टॅक्स वर्किंग लेजर्स आणि बँकिंग रिकन्सिलेशन बिलिंगचं तुम्हाला नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील जी वॅकन्सी आहे संगणक तंत्रज्ञ या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. 30/9/2024 वय तुमचं काउंट केलं जाईल. 26 ते 35 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी दिलेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे BSc तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा BCA झालेलं असेल, BE IT झालेलं असेल किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमचा लागणार आहे. तुम्हाला इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेचे नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ॲडिशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी तुमची लागणार आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग संदर्भातील नॉलेज तुमच्याकडे सर्टिफिकेशन या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 35,000 रुपये इतके दरमहा वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्या संदर्भातील लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. गुगल फॉर्मची लिंक या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर ईमेल ID आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ईमेल ID वरती आपल्याला पोस्ट पावती या ठिकाणी पाठवायची आहे. अर्ज जे आहे तुम्ही 6/9/2024 ते 18/9/2024 या काळादरम्यान या ठिकाणी करू शकणार आहात. सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेक्टर 1 32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आहे. मुलाखतीला जातेवेळी आपल्याला वैयक्तिक माहिती म्हणजेच बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, टॅली प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, त्याचबरोबर पॅन कार्ड आणि आधार कार्डचे झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल सोबत न्यायचे आहेत. निवड जी आहे तुमची सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी काढली जाणार आहे. तुमच्या गुणांकनानुसार या ठिकाणी तुम्हाला शॉर्टलिस्ट या ठिकाणी केलं जाईल. तुमची निवड झाल्यास मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.